गुरु कृपा सुपर बाजार, जिसे आपने दिया प्यार, जो बन गया है अब जी बाजार, पेश करता है टेस्ट ऑफ अकोला, पावर्ड बाय रुआटिया ग्रुप का विट्ठल ऑयल, नेचुरल, प्योर और हेल्दी, जो रखे आपकी सेहत का ख्याल। को पावर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट, एक परंपरा मिठास की। नमस्कार दर्शकों, गुरु कृपा सुपर बाजार यानी कि गुरु सुपर मार्केट, जिसे आपने दिया प्यार, बन गया है जी बाजार, जो पेश करता है टेस्ट ऑफ अकोला, पावर्ड बाय विट्ठल, नेचुरल, हेल्दी, को पावर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट। तो दर्शकों, टेस्ट ऑफ अकोला में हम आपको मिलाने जा रहे हैं ऐसी ऐसी हस्तियों से जिन्होंने अपनी मेहनत और लगन के दम पर टेस्ट की दुनिया में अपना नाम बनाया है, सबको दीवाना बनाया और लाखों लोगों की प्रेरणा भी ये बने हैं। सबको लगाया टेस्ट का चस्का, ऐसे जो लोग बन गए हैं टेस्ट ऑफ अकोला। तो आज इस कड़ी में हम आपके सामने लेकर आए हैं श्रीराम शेगाव कचौरी के संचालक सुधाकर विष्णु शाह गुजर जी को। तो दर्शकों, आइए इनका स्वागत करते हैं। नमस्कार, राम राम। सुधाकर जी, मला हे सांगा की शेगावची शेगाव कचोरी पूर्ण भारतात नाही, पूर्ण जगात प्रसिद्ध आहे, पण अकोल्यामध्ये शेगाव कचोरी म्हटली तर श्रीराम शेगाव कचोरी ही जास्त फेमस आहे। सुधाकर जी, मला हे सांगा की आता शेगाव कचोरीत आहे, तर तुम्ही सुरुवातपासून कचोरी या व्यवसायामध्येच होता, म्हणजे याच व्यवसायामध्ये होता की कोण्या व्यवसायामध्ये होता? नाही, आधी सुरुवातीला माझा पानाचा व्यवसाय होता, माझी पानपट्टी होती आणि मी घरची परिस्थिती आणि खर्च भरपूर होता, त्यामुळं हा खर्च कसा निभावणार या दृष्टिकोनातून एका बाजूला नाश्ता आणि एका बाजूला पानपट्टी असा चालू करण्याचा विचार केला। मग मी माझ्या जुन्या शहरातील मित्र आहेत त्यांना भेटून चर्चा केली की बा मला आता पानपट्टी पण चालवायची आणि नाश्ता पण चालू करायचा, तर नेमकं काय चालू करायचं आपण, तर ते आम्ही सर्व मिळून सल्ला केला आणि शेगाव कचोरी सुरुवात करण्याचा विचार मनात आणला आम्ही। अच्छा, मी आखरे साहेबांचं दुकान भाड्याने घेतलं, तर त्या भाड्याच्या दुकानामध्ये स्टार्ट करताना एका बाजून सुरुवात आम्ही कचोरीपासूनच केली। कचोरीचा मसाला आम्ही स्वतःच बनवला, करीम मसाला बनवला। तो मसाला तयार करून आम्ही सुरुवात केली, तर पहिल्याच दिवशी राजेश्वरांची कृपा आणि गजानन महाराजांची कृपा अशी झाली की पहिल्याच दिवशी आम्हाला भरभरून रिस्पॉन्स आला। आणि मी प्रत्येक कचोरी वगैरे देताना विचारायचो की बा आज टेस्ट कशी आहे, काय आहे। लोक मला सांगायचे की बा थोडा हे चेंज करावं लागते, ते चेंज करावं लागते। लोकांची टेस्टची आवड घेऊन मी त्यात बऱ्याचशा सुधारणा करत गेलो आणि ती एवढी चविष्ट झाली की आज माझ्याकडे दुरून दुरून ग्राहक येतात। फॅमिली बद्दल सांगा ना थोडं, कोण कोण आहे आपल्या परिवारामध्ये? माझ्या परिवारामध्ये आई आहे, वडील होते वारले ते, आणि माझी मिसेस आहे, 2 मुलं आहेत मला, राम आणि कुणाल। आणि माझी मिसेस लग्न झाल्यानंतर मी तिला शिक्षण म्हणजे शिकवलं तिला, मी BSc नर्सिंग करायला लावलं। क्या बात, नर्सिंग करायला लावलं आणि ती पण या व्यवसाय सुरुवातीला तिचंच प्रोत्साहन भरपूर होतं। सुरुवाती ती खूप मेहनत, सकाळी यायची, कचोऱ्या वगैरे तयार करायची आणि 11 वाजता कॉलेजमध्ये जायची, 5-5:30 वाजता रिटर्न आल्यानंतर परत दुकानात काम करायची। असं आम्ही दोघं तिघं मिळून हा व्यवसाय सुरुवात केला। करता करता तो एवढा भरभराटीस आला की मी सांगू शकत नाही। आणि आता तीन जण आम्ही आणि 2-3 बाया, असे 4-5 जण मिळून आम्ही रोजगार चांगला कमावतो आणि लोकांचे भरपूर रिस्पॉन्स येत आहे। अच्छा, सुरुवातीला तुम्ही म्हटलं मी पानटेलाचा व्यवसाय केला, तो कुठं आणि कसा सुरू होता? सुरुवातीला मी या व्यवसायामध्ये 1993 मध्येच मी बियाणे महामंडळाच्या ऑफिससमोर माझा खोका होता। काही वर्षानंतर 2004 मध्ये मी रमेशभाऊ भिरड यांचं दुकान भाड्याने घेतलं। ते चालवत असताना काही कारणास्तव त्यांना विकावं लागलं आणि आमच्या दुकानसमोरच आखरे साहेबांचं दुकान होतं, ते मी भाड्याने घेतलं। हा खर्च
भाडं भरपूर असल्यामुळे हा खर्च कसा काढावा, तर या उद्देशाने माझ्या मनात आणि असा विचार आला की मिसेस पण नर्सिंग करत आहे, मुलं लहान लहान आहे, हा खर्च कसा काढावा. तर असंच नाश्ता आणि पानपट्टी असं संगनमत असं असं सोबत घेऊन उदरनिर्वाह चाला असा माझा उद्देश होता. तर पण गजानन महाराजांची कृपा आणि राजेश्वर महाराजांची कृपा, तर त्या कचोरीच्या धंद्यामध्ये आम्हाला भरभरून यश आलं. महिलांना कोणी पुढे जाऊ देत नाही. आज यांनी महिला म्हणजे यांच्या मिसेसला सोबत तर ठेवलंच, पण त्यांना शिक्षण पण दिलं लग्न झाल्यानंतर. हा हा हा. ही म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की यांना शिक्षण दिलं पाहिजे? तर घरातले माझा पानपट्टी व्यवसाय तर एवढी जेमतेम कमाई राहायची त्याच्यामध्ये, आणि माझं असं ध्येय होतं की मी आता खूप वर्ष झाले याच एरियामध्ये आहे, तर माझं स्वतःचं दुकान झालं पाहिजे आणि घर पण याच एरियात झालं पाहिजे, हा माझा मेन टार्गेट होता. आणि हे टार्गेट कसं पुरवणार, तर मी दोन दोन रथाचे 2 चाकं जर व्यवस्थित असले तर थोडं स्पीडनं जाणार, या उद्देशाने मी मिसेसला शिकवलं. क्या बात आहे. पण कालांतराने असं झालं की तिला नोकरी करायचं कामच नाही पडलं. या धंद्यामध्येच एवढी भरभराट आली आणि तिचं मार्गदर्शन आणि तिचं प्रोत्साहन, वेळोवेळी आमचे गुरुजी आहेत कीर्तिबाई यांचं मार्गदर्शन लाभलं. नंतर अजय गुजर महानगरपालिकेमध्ये आहेत, ते माझे कझिन आहेत, ते वेळोवेळी येऊन मला साफसफाईबद्दल आणि क्वालिटीबद्दल आमची चर्चा व्हायची. जी जी. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि असं बऱ्याच जणांचे आशीर्वाद, लोकांचा, चांगल्या लोकांचा सहवास असा लाभला आणि मी असं हळूहळू पुढं येत गेलो आणि चालत गेलो. आता पुढच्या काय योजना आहेत तुमच्या? आता पुढच्या अशा योजना आहे की जशी 4-5 लोकांचा रोजगार उपलब्ध होते, असेच माझी आता शाखा चालू करण्याचा उद्देश आहे. आणि प्रत्येक ठिकाणी 4-5 जण असे तयार करून, मित्रमंडळी तयार करून यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे स्वतः तर रोजगार निर्माण केलाच, आपल्या पत्नीला पण शिकवलं आणि आता इतरांना पण रोजगार मिळावा यासाठी फ्रँचायझीज देत आहे आपण, असं म्हणायला काही हरकत नाही. आता ते फ्रँचायझीमध्ये मला काही आयडिया नाही, पण आता हळूहळू मी त्या फील्डमध्ये जाण्याच्या विचारात आहे. अच्छा अच्छा. कसं प्रोत्साहन मिळते आणि दादांचं कसं मार्गदर्शन लाभते याच्यावर सर्व निर्भर आहे. अच्छा, मला एक सांगा की ही जी शेगाव कचोरीची जी टेस्ट आहे ही तुम्हाला कशी काय मिळाली? म्हणजे आता तुम्ही कुठून शोधून काढली? नाही, माझा कारागीर पण आहे आणि आम्ही त्याला सजेस्ट करतो. मटेरियल फ्रेश, बरं रोज मटेरियल आणायचं, रोज चांगलं मटेरियल यूज केलं, चांगलं स्वच्छ बनवलं तर त्याची टेस्टही तशीच येते. तुम्ही जसं मटेरियल यूज करसाल तशी त्याची टेस्ट येणार. अरे आमच्या ऑफिसचेच खूप जण तुमच्याकडनं नाश्ता घेऊन जातात, मी सुद्धा किती वेळा तुमच्याकडनं नाश्ता घेऊन जातो असतो. काही गोष्टी मी स्वतःच तयार करतो. मुंगवडा झाला, नंतर सांबारवडी झाली, समोसेचा मसाला वगैरे मी स्वतःच बनवतो. म्हणजे कचोरी, नंतर समोसा, मुंगवडा, अजून काय काय आयटम? सांबारवडी पण आहे आमच्याकडे. अच्छा अच्छा. सांबारवडीला चांगला रिस्पॉन्स आहे आमच्या. अजून पुढे अजून काय नवीन पदार्थ मला भेटणार आहेत? नवीन आता रुटीनमध्ये तर आहेच हे नवीन. मग मी चकली वगैरे चालू करण्याच्या फिराकमध्ये आहे. अच्छा अच्छा. रेग्युलरली तसं लोक दिवाळीच्या वेळेसच चकल्या वगैरे असं काय, पण मी रेग्युलर चालू करणार आहे. तसं नांदुऱ्याला चकली फेमस आहे, तशी आपल्या अकोल्याची एक चकली फेमस करण्याची इच्छा आहे माझी. क्या बात आहे. आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. ही जी तुमची जर्नी राहिली एवढ्या वर्षाची, यामध्ये अजून कोणाकोणाचं मौलाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं आहे? माझ्या आईने खूप मला प्रोत्साहन दिलं सुरुवातीपासूनच धंद्यामध्ये. कारण नोकरी तर ही दुर्मिळच होती, पण नोकरीपेक्षा धंदे बरे असं आमच्या आईचाच स्वतः मुळातनं उद्देश होता की माझा भाऊ पण, मोठा भाऊ कुल्फीचा व्यवसाय करायचा, पण तो या कोरोनामध्ये बंद पडला. आता मीच त्याला रापकी रोडवर शेगाव कचोरी चालू करून दिली आणि त्याचा व्यवसाय आता व्यवस्थित चालत आहे. क्या बात आहे. क्या नंतर मग आमच्याकडे बालचंद्र महाराज आहेत, त्यांचा पण आशीर्वाद मला लाभलेला आहे. आणि आमचे गुरुजी आहेत कीर्तिबाई, यांचा पण मला आशीर्वाद आहे. यांच्या दोघांच्या सल्ल्यानुसार आणि अजय गुजर यांच्या सल्ल्यानुसार मी पुढे कार्यक्रम म्हणजे
कोणतंही नवीन काम करायचं असलं तर मी यांचे सल्ला घेत असतो. आणि फ्रँचायझीसही असा मनात आलेला आहे विषय माझ्या, तर यांच्या सल्ल्यानुसारच मी पुढे पुढे जाणार आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या दुकानामधले जे मी कामगार तर काही म्हणणार नाही, परिवारातले सदस्य हा, झाले. परिवारातले सदस्य आणि हे लहानपणीचे मित्रच आहे. आम्ही जुन्या शहरात राहतो आणि हे सर्व मित्रच आहे माझे. मी कधी यांना कामगार म्हणून मी समजलोच नाही. क्या बात आहे. म्हणजे बघा, स्वतःचा रोजगार निर्माण करणं, इतरांना रोजगार देणं आणि घरच्यांना देणं. आणि जनरली काय होतं की भावाभावांमध्ये भांडणं होतात, पण तुम्ही स्वतःच्या भावाचाही व्यवसाय जो चालत नव्हता हा. त्यांना पण एक वेगळा व्यवसाय या सुरू करून दिलाय. धंद्यामध्ये कन्वर्ट केलं मी त्याला. नंतर माझ्या शेजारीच असलेले एक समजा जे कामगार आहेत, शेजारी आहेत आणि मी घरातली फॅमिली मेंबर पण आहेत. मी दोघं तिघांचे लग्न पण करून दिलेले आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे सामाजिक कार्य सुद्धा आपण करतो. दोघा तिघांचे घर पण बांधून दिलेले आहेत. क्या बात आहे. आमच्या घराला भीतीला भीतच होती. परकाळी आमचं घर स्वतः मी बांधून दिलेलं आहे. त्या मुलाचं लग्न पण मी स्वतः करून दिलेलं आहे. खुश आहेत. मला खूप आनंद येतो याच्यामध्ये. चांगली गोष्ट आहे सर. आणि आपला नेचर जो आहे आम्हाला समजून गेला, प्रेक्षकांना पण कळून गेला की कशा पद्धती आपण हे सगळं करताय आणि सगळं मॅनेज कसं करताय आणि पुढे वाढवणार पण आहात. हां, ही चांगली गोष्ट आहे. आता मी जळगावमध्ये पण शाखा उघडण्याच्या विचारामध्ये आहे. बहुतेक ते 1-2 महिन्यामध्ये चालू होऊन जाईल. खूप बढिया. आमच्या त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, श्रीराम शेगाव कचोरी ही कशी सुरू झाली, काय संघर्ष होता, किती त्रास झाला आणि आज कोण्या लेवलवर आहे आणि आता पुढे कसं काय सगळ्यांना रोजगार देणार आहे, ही सगळी माहिती आपण टेस्ट ऑफ अकोलामध्ये जाणून घेतलेली आहे. आपण बघत आहात टेस्ट ऑफ अकोला. याचे मुख्य प्रायोजक आहेत गुरु सुपर बाजार, जो आता झालेला आहे झी बाजार, पावर्ड बाय विठ्ठल नॅचरल आणि हेल्दी, को पावर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट. प्रेझेंट टेस्ट ऑफ अकोला. आणि या शृंखलेमध्ये आम्ही भरपूर काही इंटरव्ह्यू तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. भरपूर असे लोक तुमच्यासमोर येणार आहेत की ज्यांनी स्वतःचं अस्तित्व यांच्याच प्रकारे निर्माण केलेलं आहे. आपण एवढा वेळ काढून आलात त्याबद्दल मी खूप खूप आपला आभार व्यक्त करतो आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.